जय शिवराय मित्रांनो. अगदी चौथी पास 15,000 रुपये पगार, 2,992 जागा, कोतवाल सेवकाची भरती निघाली. एक जाहिरात आली, एक GR आला आणि संपूर्ण चर्चेचा विषय बनला तो म्हणजे महसूल सेवकांची पदभरती. मग नेमकी ही पदभरती कशी होणार आहे, याच्यासाठी कोण पात्र असणार आहे, याच्यामध्ये प्राधान्य कुणाला दिलं जातं, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा भरल्या जात आहेत आणि याच्यासाठीच्या अटी शर्ती पात्रतेचे निकष काय असणार, मानधन किती दिलं जाणार, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी कोतवाल सेवकांची भरती पूर्ण करावी अशा प्रकारचा एक GR काढण्यात आला आणि या अनुषंगानं जे काही रिक्त पदं येतं ही रिक्त पदं जाहीर करण्यात आली. मित्रांनो, एकंदरीत आपण यापूर्वी सुद्धा अपडेट घेतलं होतं की कोतवाल सेवकांची जी काही रिक्त पदं येतं ती भरण्याच्या संदर्भात 2025 पासूनच सुरुवात करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने एक GR काढण्यात आलेला होता. मानधनामध्ये वाढ करण्यात आलेली होती. आता कोतवालांना 15,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे आणि कोतवाल या नावाला आता महसूल सेवक या नावानं संबोधन करायला देखील सुरुवात करण्यात आलेली आहे आणि याच रिक्त असलेल्या 2,992 महसूल सेवकांची पदभरती आता ही या 2026 मध्ये ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये केली जाणार आहे. मित्रांनो, याच्या संदर्भातील काढण्यात आलेल्या GR नुसार आपण पाहू शकता 30 नोव्हेंबर 2026 पूर्वी ही पदभरती केली जाणार आहे आणि याच्यासाठी 5 सप्टेंबर 2013 आणि 17 मे 2023च्या GR नुसार ही पदभरतीची प्रक्रिया केली जाणार आहे. आता हे GR काय आहेत हे सुद्धा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी रिक्त पदं जर आपण पाहिली तर मराठवाड्यामध्ये 685 पद आहेत. छत्रपती संभाजीनगर 283, जालना 244, परभणी 69, हिंगोली 45, नांदेड 379, बीड 300, लातूर 62, धाराशिव 216, नागपूरमध्ये 115, वर्ध्यामध्ये 46, भंडारा 139, गोंदिया 39, चंद्रपूर 76, गडचिरोली 70, एकूण नागपूर विभागामध्ये 404, अमरावती विभागामध्ये 398, अमरावती 84, अकोला 80, वाशिम 41, बुलढाणा 85, यवतमाळ 108. तर पुणे विभागामध्ये 528 पद आहेत. पुणे 149, सातारा 91, सांगली 67, सोलापूर 114, कोल्हापूर 107, नाशिक विभागामध्ये 428 पद आहेत. नाशिक 149, धुळे 47, नंदुरबार 45, जळगाव 86, अहिल्यानगर 101, कोकण विभागामध्ये 469 पद आहेत. मुंबई शहर 0, मुंबई उपनगर 13, ठाणे 108, पालघर 123, रायगड 119, रत्नागिरी 64, सिंधुदुर्ग 42 असे एकूण 2,992 पदाची ही पदभरती केली जाणार आहे, ज्याच्यासाठी आता प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून या पदभरतीसाठीच्या सेपरेट जाहिराती काढल्या जातील आणि अर्ज मागवले जातील. आता हे अर्ज केले जात असताना सर्वात पहिली आणि एक महत्वाची अशी बाब सांगतो ती म्हणजे याच्यामध्ये कोतवाल सेवकाचे जर पाल्ले असतील, त्यांचे जर वारस असतील, पूर्वीचे जे कोतवाल असतील जुने महसूल सेवक, त्यांच्या पाल्यांना याच्यामध्ये प्राधान्य दिलं जाणार आहे. ही पहिली अट या ठिकाणी समजून घ्या. प्रत्येक गावासाठी ज्या ज्या गावासाठी जागा निघेल त्या गावासाठीची जाहिरात काढली जाईल आणि त्याच गावातील रहिवासी असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिलं जाणार आहे. आता मित्रांनो, ही पदभरती केली जात असताना 17 मे 2023च्या GR नुसार ही पदभरती केली जाणार आहे. याच्यामध्ये सुधारित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या होत्या 2023च्या GR मध्ये, ज्याच्यामध्ये रिक्त असलेल्या एकूण पदापैकी 80% पदभरती करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती. याच्यामध्ये अटी शर्ती, शिक्षणाच्या अटी वगैरे वगैरे सर्व डिफाईन केलेलं होतं. याच्यामध्ये मिनिमम 4थी पास शिक्षण असावं अशा प्रकारची अट आहे. वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असावं. मागासवर्गीय आरक्षित घटकासाठी काही कालमर्यादेमध्ये सूट लागू केली जाते. याच्यामध्ये उमेदवार ज्या सज्जामध्ये ज्या गावच्या पदासाठी अर्ज निघालेला असेल, जागा रिक्त असेल, त्या सज्जातील रहिवासी असणं बंधनकारक आहे. स्थानिक रहिवासी दाखला याच्यासाठी सादर करावा लागणार आहे. याच्यामध्ये 100 गुणाची लेखी परीक्षा घेतली जाते. 50 प्रश्नाचा पेपर असतो. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क अशा पद्धतीची परीक्षा घेतली जाते. याच्यामध्ये जे काही जनरल नॉलेज असेल किंवा परिसराची आपल्या माहिती असेल, मराठी भाषेचे किंवा गणिताचे असे काही प्रश्न, IQ रिलेटेड प्रश्न याच्यामध्ये घेतले जातात. कोतवाल पदभरतीसाठी कोणत्याही प्रकारची मुलाखत घेतली जात नाही. याच्यामध्ये ही परीक्षा घेतली जाते लेखी गुणवत्तेनुसार आणि जे काही प्राधान्यक्रम ठरवण्यात आलेले आहेत त्यानुसार त्या महसूल सेवकाची निवड केली जाते. याच्यामध्ये आरक्षण लागू असतं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागासवर्ग, OBC, EWS या प्रमाणानुसार महिला, दिव्यांग अशा पद्धतीनुसार आता या 2,992 जागांसाठीचं आरक्षण पडेल. प्रत्येक जिल्ह्यानुसार आरक्षणानुसार त्या त्या प्रवर्गासाठीच्या जागा या भरण्यासाठीच्या त्या त्या जिल्ह्यानुसार जाहिराती काढल्या जातील. याच्यामध्ये जर ही परीक्षा झाली आणि त्या परीक्षेमध्ये जर अंतिम उमेदवाराला 2 उमेदवाराला जर समान गुण आले
तर त्याच्यामध्ये जो काही महसूल सेवकाचा वारस असेल, पाल्य असेल, त्याला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. ज्या उमेदवाराचं वय जास्त असेल त्याला देखील त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. याच्यामध्ये मानधन असणारे 15,000 रुपये. आपण पाहिलेले की 2025 मध्ये याच्या संदर्भातील GR निर्गमित करून हे मानधन 7,500 ऐवजी 15,000 रुपये करायला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हे जे पद असणार आहे हे अवर्गीकृत महसूल सेवक असं हे पद या ठिकाणी असणार आहे. मित्रांनो, आता हे सर्व करत असताना याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची अशी अट आहे. 2025च्या GR नुसार लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र हे या उमेदवाराला द्यावं लागतं. म्हणजे 3 पेक्षा जास्त अपत्य नसल्याबाबतची अट सुद्धा याच्यासाठी लागू आहे. त्या प्रतिज्ञापत्राचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि हे प्रतिज्ञापत्र कंपल्सरी जे उमेदवार याच्यामध्ये निवड होतील त्या उमेदवाराला द्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे या 2,992 पदाची पदभरती केली जाणार आहे. आता याच्या संदर्भातील सविस्तर जाहिरात येतील. जाहिरात आल्यानंतर अर्ज करण्याच्या तारखा दिल्या जातील, अर्ज भरवून घेतले जातील आणि पुढच्या ज्या काही प्रक्रिया असतील त्या पार पाडल्या जातील. त्याच्याबद्दल सुद्धा जे अपडेट येतील ते अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी ही एक महत्वाची अशी माहिती होती जी मोठ्या प्रमाणात विचारली जात होती. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.